लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे. हे चॅनल सबस्क्राईब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे. आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि हा संदेश जर तुम्हाला आवडला तर माझी आपणातील प्रत्येकाला विनंती आहे की कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांशी शेअर करावा व अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळण्यासाठी तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. आज आपण एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे, गॉड इज नेव्हर लेट. देव कधीही उशीर करीत नाही. प्रियजन हो, उशीर हा शब्द आमच्या जीवनातला रोजच्या परिचयाचा हा शब्द आहे. अर्थात आम्ही मनुष्य उशीर करीत असतो, आमच्याकडून उशीर होत असतो, परंतु विश्व निर्माण करता देव जो सार्वभौम देव आहे, ज्याच्या हातात आमच्या जीवनाचे प्रत्येक गोष्ट त्याच्या हातामध्ये आहे, संपूर्ण नियंत्रण त्याच्या ताब्यात आहे, म्हणूनच त्याला सार्वभौम देव म्हणतात. देव हा काही कलाकृतीचा आणि मानवी कल्पनेचा नाहीये. देव हा खरा जिवंत देव आहे जो हे विश्व चालवित आहे. अर्थात त्या देवाची आम्हाला ओळख होणे फार गरजेची आहे. देवाची ओळख नसल्या कारणानेच आमच्या जीवनामध्ये आम्ही हताश होतो आणि देव उशीर करीत आहे असे आम्हाला वाटते आणि देवापेक्षा आम्ही शहाणे आहोत आणि आम्हाला ते सर्व आपल्या हाती घेऊन केलं पाहिजे असे वाटते. परंतु जेव्हा आम्ही जिवंत देवाला ओळखतो तेव्हा आम्हाला कळते की प्रत्येक गोष्टी मागे त्याची दैवी योजना आणि संकल्प आहे आणि म्हणून आम्ही त्या देवावर अवलंबून राहावे. आम्ही त्या देवाकडे प्रार्थना करावी. देव कधीही उशीर करीत नाही आणि आज आम्ही या विषयाकडे आमचं लक्ष लावणार आहोत. या बायबलमध्ये पुष्कळ उदाहरणं आहेत ज्या उदाहरणांद्वारे आम्हाला कळेल की देवाने कधीही उशीर केलेला नाही. देव प्रत्येक गोष्टी आपापल्या योग्य सुवेळी करीत असतो. म्हणून देवाची वेळ समजून घेण्यासाठी आम्हाला देवावर भरोसा करणे गरजेचे आहे आणि त्याची प्रतीक्षा विश्वासाने कोणतेही कुरकुर न करता, घाई गडबड न करता देवाकडे आमचे लक्ष लावून त्याची प्रतीक्षा करणे गरजेची आहे. म्हणून आपणा प्रत्येकाला माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि आवर्जून शेवटपर्यंत पाहावा. गॉड ब्लेस यू. यशाचं पुस्तक याचा 55 अध्याय याचं वचन 8 आणि 9 मी वाचत आहे. देव स्वतः काय म्हणत आहे आम्ही लक्ष देऊया. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देव आम्हा सर्वांना आशीर्वादित करू. प्रियजनो, आम्ही मनुष्य आहोत आणि आम्ही अपूर्ण आहोत. आमचं जीवन अनिश्चित आहे, पण तो देव ज्याने आम्हाला निर्माण केले आपल्या प्रतिरूपात, ज्याने आम्हाला श्वास दिला, त्याचा दृष्टिकोन आमच्या दृष्टिकोनाहून अति उच्च आहे. कारण वचन म्हणते त्या देवाच्या कल्पना आणि आम्हा मनुष्यांच्या कल्पना ह्यामध्ये फार मोठी तफावत आहे. आम्ही अपूर्ण व्यक्ती असल्या कारणाने आमचा दृष्टिकोन अपूर्ण आहे. म्हणून आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून आमच्या जीवनातली परिस्थिती हाताळणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्हाला काही सत्याचे ज्ञान हवे. ते सत्याचे ज्ञान आम्हाला अशा सर्व परिस्थितीत या गोष्टीची जाणीव करून देते की देव कधी चुकतच नाही. देव परिपूर्ण आहे आणि आपल्या दैवी योजनेप्रमाणे सुवेळी कार्य करीतो. प्रियजन हो, आम्ही मनुष्य आहोत आणि आमचा दृष्टिकोन आणि आमच्या कल्पना आणि आमचे मार्ग नीच आहेत. देवाचे मार्ग, कल्पना आणि योजना सर्वोच्च आहेत. जसे पृथ्वीपासून आकाश उंच तसे त्याचे मार्ग, कल्पना आणि योजना आहेत. म्हणून आम्ही देवाला प्रश्न करू शकत नाही. या बायबलमध्ये अनेक उदाहरणं आम्हाला आढळतात जिथे देवाने अनेक मनुष्यांच्या जीवनामध्ये ही गोष्ट दाखवून दिली की देव उशीर करीत नाही. योहान कृष्णवर्तमान याचा 11वा अध्याय 1 वचनापासून मी वाचत आहे. बेथानी येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता.
मरिया व तिची बहीण मार्था या त्याच गावच्या होत्या. ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजार भाऊ होता. म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठविले की, प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. हे ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे, तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. मार्था, तिची बहीण व लाजार यांच्यावर येशूची प्रीती होती, म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिला. प्रियजन हो, आम्हाला या ठिकाणी आढळत आहे की लाजार फार आजारी झालेला आहे आणि हा आजार मृत्यू घेऊन येणार आहे लाजारकडे. परंतु येशूला या सर्व गोष्टीची जाणीव असूनही येशू 2 दिवस तेथेच राहिला, लाजारला भेटायला गेला नाही. आणि आम्ही इथे जाणतो की देवाचा संकल्प या ठिकाणी आम्हाला आढळतो. देव कधीही उशीर करीत नाही. काही वेळेला आम्हाला असं वाटू शकते की वेळ निघून गेलेली आहे आणि येथे तीच गोष्ट घडलेली आहे. 11 अध्यायाच्या 37 वचनामध्ये आम्हाला आढळते, परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, ज्याने आंधळ्यांचे डोळे उघडले त्याला याचे मरण टाळण्याची ही शक्ती नव्हती काय? अर्थात त्या लोकांनी ज्यांनी येशूचे सामर्थ्य पाहिले होते, चमत्काराचा अनुभव घेतला होता, त्यांच्या मुखांतून हे शब्द आलेले आहेत. लाजारचा मृत्यू टळविण्याची शक्ती त्याच्याकडे आहे, मग त्याने असे का होऊ दिले? प्रियजन हो, काय तुम्हाला कधी अनुभव आला आहे की तुम्ही देवाजवळ मागत आहात परंतु देव काही उत्तर देत नाहीये? तो शांत राहिला आहे. तुम्ही देवाजवळ वाट पाहत आहात कशासाठी तरी, परंतु काहीच होत नाहीये. हे पाहून आम्ही अस्वस्थ होतो. एक अतिशय महत्वाची गोष्ट आमच्या ख्रिस्ती जीवनात अतिशय महत्वाची आहे, ज्याबरोबर आमचा संघर्ष होत असतो, ते आहे धीर. येथे आम्ही काय उदाहरण पाहत आहोत? पण परिस्थिती अशी होती की येशूकडे लाजार आजारी आहे हा निरोप पाठविल्यानंतरही येशू त्वरेने आला नाही. मार्था आणि मरिया यांनी धीर सोडला नाही. त्यांचे येशूवर प्रेम होते, म्हणून मार्था आणि मरिया हे निराश झाले नाहीत, दुःखी झाले नाहीत, ते येशूवर रागावले नाहीत. आपल्या मनात कोणताच राग त्यांनी ठेवला नाही. ह्यालाच म्हणतात धीर. आम्हाला थांबायला आवडत नाही, कोणासाठी व कशासाठीही आम्ही थांबू इच्छित नाही. देवाचे अभिवचन आम्ही पाहण्यापूर्वी देव आम्हाला धीर धरण्यास लावतो. आम्हाला ते आवडत नाही. आम्ही लोकांकडे पाहतो व म्हणतो, त्या सर्वांना सर्व मिळत आहे, परंतु मीच मात्र वाट पाहत आहे ना अशीच गोष्ट तुमच्याशी? तुम्ही काहीच बदल घडताना पाहत नाही, परंतु धीर आपले काम करीत असतो. पडद्यामागे त्याचे काम चालू आहे. आम्ही 2 प्रकारे जीवन जगू शकतो. एक, निराश होऊन, चिंताग्रस्त होऊन, देवावर जणू काही रागावलेले असे. दुसरा मार्ग आहे देवाच्या वेळेवर पूर्ण भरोसा करून. ही दोन्हीही जीवन जगण्याचे मार्ग आहेत. म्हणून आम्ही प्रार्थना देवाला ही करावी, हे प्रभू, मला तू तुझ्या वेळेवर भरोसा करून जगण्यास सहाय्य कर. प्रियजनो हो, आमच्या नैसर्गिक जन्माद्वारे आम्ही वेळेची निर्मिती असल्या कारणाने अधीरता आमच्यात नैसर्गिकरित्या उत्पन्न होत असते. आम्हाला कशाविषयी धीर धरण्यास योग्य वाटत नसते. आम्ही सर्वच जण वाट पाहतो की समस्येतून मी कधी सुटेन, परंतु ती समस्या फारच वेळ घेते. आम्ही विचार करतो त्यापेक्षा अधिक वेळ ती घेते. मग आम्ही सहज निराश होतो, अधीर होतो, कारण आम्ही तयार नसतो ज्यासाठी देव तयार असतो. आम्हाला देव वाढवू इच्छितो, आमचा विकास करू इच्छितो, आम्हाला अनुभव देऊ इच्छितो. म्हणून कधीच स्वतःला निराशेत, वेदनेत राहू देऊ नका. ही गोष्ट आम्हाला समजणे गरजेची आहे की आम्ही नकारात्मक निष्कर्षावर कधीच पोहोचू नये. कारण जर तुम्ही देवाबरोबर चालत राहाल तर देवाकडे मार्ग आहे सर्व काही नीट करण्याचे. ध्यानात घ्या, कारण नीतिमानाचे पाऊल देवाकडून चालविली जातात. या परिस्थितीत प्रक्रिया आहे, त्याला वेळ लागणारच, कारण जे सहज मिळते ते सहज निघून जाते. देव आम्हाला तयार करू इच्छितो, देव आम्हाला घडवू इच्छितो, देव आमच्यात उत्तम चारित्र्य निर्माण करू इच्छितो. ही सर्व प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेतून जाण्यासाठीच या सर्व परिस्थितीतून आम्ही जात आहोत. ही गोष्ट ध्यानी बाळगा. धीर हे पवित्र आत्म्याचे फळ आहे, असे गलतीकरस पत्र 5 अध्याय 22 वचन म्हणते. आपले काम करीत राहा,
योग्य वृत्ती म्हणजे ॲटिट्यूड बाळगून मग योग्य वृत्तीने तुम्ही धीर धराल, तर धीराला आपले काम पूर्ण करू द्या. कारण हे विश्व आपोआप चालत नाही. हा निसर्ग आपोआप निर्माण झालेला नाही. याला देवाने दृश्य स्थितीत अस्तित्वात आणलेला आहे. म्हणून तो देव, त्याचे सामर्थ्य आणि त्याचे महानपण आम्ही ओळखणं फार गरजेचे आहे. कारण त्याचे नियंत्रण या सृष्टींतील आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीवर त्याचा पूर्ण ताबा आहे. उपदेशक याचं पुस्तक याचा 3रा अध्याय 1 वचनापासून मी वाचत आहे. या पृथ्वीवर देवाने प्रत्येक गोष्टींसाठी समय सुनिश्चित अगोदरच केलेला आहे. त्याचप्रमाणे या पृथ्वीवर सर्व गोष्टी घडतात. सर्वाचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. जन्म समय व मृत्यू समय, रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो, वधण्याचा समय व बरे करण्याचा समय, मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय, रडण्याचा समय व हसण्याचा समय, शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो, धोंडे फेकून देण्याचा समय व धोंडे गोळा करण्याचा समय, आलिंगन देण्याचा समय व आलिंगन देण्याचे आवरून धरण्याचा समय असतो, शोधण्याचा समय व गमावण्याचा समय, राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो, फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय असतो, मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो, प्रेम करण्याचा समय व द्वेष करण्याचा समय, युद्ध करण्याचा समय व सख्य करण्याचा समय असतो. संपूर्ण मानवी जीवनात प्रत्येक गोष्ट जी घडत आहे ती त्याच्या वेळेप्रमाणेच घडते, असे हे देवाचं वचन आम्हाला शिकवित आहे. आमचा प्रभू कधीच घाई करीत नसतो कोणत्याही गोष्टीसाठी, व आम्हालाही त्याने नेमून दिलेल्या कामासाठी आम्ही घाई करावी असे तो अपेक्षित नाही. आमचे प्रत्येक काम चांगले केले जावे हे देव अपेक्षितो. म्हणून निर्मितीला त्याने पुरेसा वेळ दिला आहे. म्हणून आम्ही वेळेमुळे हताश होऊ नये, तर जे काम आमच्या पुढे आहे त्यावर लक्ष द्यावे. सत्य हे आहे की वेळ ही देवाच्या संकल्पात आमच्या चांगल्यासाठीच कार्य करीत असते. देवाने वेळेचा सदुपयोग आमच्यात अद्भुत विश्वास बांधण्यासाठी निर्माण केला आहे. वेळ आमच्यासाठी कार्यरत आहे. अजूनपर्यंत हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया ते तुम्ही सबस्क्राईब करावे अशी आपणाला विनंती आहे. थँक्यू. यशाचे पुस्तक याचा 30वा अध्याय 18वा वचन म्हणते, यामुळे परमेश्वर तुम्हावर प्रसन्न होण्यास विलंब लावील, तुम्हावर करुणा करावी म्हणून उच्च स्थानी आरूढ होईल. परमेश्वर न्यायदेव आहे. जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य. प्रियजन हो, पण जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य. वाट पाहतात म्हणजे नक्की कशावर ते अवलंबून आहे? देवाच्या दैवी वेळेवर. कारण देव जे काही करीतो ते त्याच्या योग्य वेळी करीत असतो. त्या वेळेची प्रतीक्षा करणे हे आमचे काम आहे. देव उशीर करीत नाही. देवाकडे उशीर नाही. सर्व गोष्टीचा वेळ देवाने ठरविलेला आहे. लूका वर्तमान 18 अध्यायामध्ये एक अत्याग्रही विधवा आम्हाला आढळते. आणि ही विधवा असल्या कारणाने तिची दाद घेतली जावी म्हणून ती एका न्यायाधीशाला भेटत आहे. पण तो न्यायाधीश जो आहे हा देवाला भीत नाही, माणसालाही जुमानीत नाही. 5वं वचन म्हणते, तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाही तर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्याय न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करीतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावेल काय? प्रियजन हो, देव कधीही विलंब लावित नाही. आजच्या घडीला कदाचित तुम्ही समस्येच्या द्वारे दबले गेलेले असाल. तुम्ही आपल्या जीवनात वाट पाहत असाल. तुम्हाला देवाकडून अपेक्षा आहे की देवाने तुमचे सहाय्य करावे, प्रार्थना ऐकावी, तुमच्यासाठी मार्ग करावा. तर देवावर अवलंबून राहा. आपल्या बुद्धीने काही करण्याचा प्रयत्न करू नका. देवाला समर्पित व्हा. देवाला शरण या. कारण सर्व परिस्थिती त्याच्या हातात आहे. मार्ग कुठे काढावा, कसा काढावा, कधी काढावा, सर्व त्याच्या हातात आहे. म्हणून त्याच्याशी संवाद साधा, त्याच्यावर प्रेम करा, त्याच्या आज्ञा पाळा, त्याच्याच मार्गाने चाला, तर तो आम्हाला आशीर्वादित करील.
आणि आम्ही त्याचे धन्य आणि आशीर्वादित जन बनू. नीतिसूत्रे 3:5 म्हणते, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. अर्थात आपल्या मनामध्ये खूप विचार येतात, भावना येतात, कल्पना येतात. ही सर्व बुद्धी आहे. आमच्या बुद्धीवर आम्हाला अवलंबून राहण्यास वचन मनाई करीत आहे. तर परमेश्वरावर पूर्ण मनाने भाव ठेव म्हटलेला आहे, म्हणजे त्याच्यावरच भरोसा कर. ही गोष्ट आम्हाला समजणे गरजेची आहे की देव आपण दिलेले प्रत्येक अभिवचन पाळतोच व तुम्हाला त्याच्यावर भरोसा ठेवणे आहे. त्यासाठी आम्हाला देवाच्या अधिकाराखाली अधीन होणे आहे, कारण तो नम्र जनांस कृपा देतो आणि गर्विष्ठांना विरोध करीतो. सैतान आम्हाला हे शिकवू इच्छितो, सर्व गोष्टीत थांबण्याची एक मर्यादा आहे, टाइम लिमिट. देव शिकवितो की वर्षे का जाईना, देवाचे हे वचन तरीही नवीन आणि ताजे तवाने आहे देवाच्या मनात, कारण ते अनंत असल्यामुळे त्यात काहीही कमतरता नाही. काही वेळेला आम्ही पाहतो की आम्ही आमच्या स्वतःच्या उद्देशावर, स्वप्नांवर काम करतोय. तेव्हा हे ध्यानात ठेवा की देव आमच्यावर काम करतोय व देवाला सर्वाधिक रस आम्ही काय मिळवू पाहतो त्यावर नसून तो तुम्हाला आणि आम्हाला काय देऊ इच्छितो त्यावर आहे. तो निर्माण करता आहे आणि आम्ही निर्मिती आहोत, हे आम्ही स्वीकारलं पाहिजे. आम्ही देव नाहीत, देव हा देव आहे, म्हणून देवाला देवाचे कार्य करू द्या. देवाचा सिद्धांत आहे की देवाची प्रतीक्षा कर, आणि सैतानाचा सिद्धांत आहे कशासाठीही थांबू नकोस. आम्ही कोणता स्वीकारावा आमच्यावर आहे. देवाची वेळ ही आमची वेळ नसते. म्हणून स्तोत्रकर्ता अश्रुपूर्ण नेत्रांनी प्रश्न करीत आहे, अजून किती वेळ, अजून किती वेळ, हे देवा आता का नाही. आता वेळ संपली आहे, ते काही होणार नाही असे आम्ही सहज प्रतिक्रिया देतो. परंतु देव हा विश्वसनीय आहे. त्याने जे अभिवचन दिले आहे ते तो पूर्णतेस नेणारच, मग परिस्थिती काही का असे ना. इथे ही एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा, ज्यावर तुमचे नाव लिहिलेले आहे ना, ते तुमच्यापासून कोणीही काढून घेऊ शकत नाही. ते तुम्हाला मिळणारच. अर्थात आम्हाला दुसऱ्यांच्या वेळेवर भरोसा करणे आवडत नसते, त्यामुळेच तर आमचा ताबा सुटतो. मग देवावर भरोसा करण्याऐवजी स्वतःच्या इच्छेने व वेळेनुसार सर्व काही करण्याचा आम्ही प्रयत्न करीतो आणि आम्ही मनी विचार करीतो, अजून किती वेळ लागेल. ह्या गोष्टीने काही साबित होत नाही. तो देव संपूर्ण विश्व चालवितो आहे आणि त्याच्या नियंत्रणात सर्व काही आहे. तो महान देव सर्व समर्थ आहे. तो जेव्हा बोलतो तेव्हा मेलेलेही उठतात, मृत गर्भ जिवंत होतो. जेव्हा तो समुद्र दुभांगतो तेव्हा मोठ्या समुद्रातही महामार्ग करीतो. जेव्हा तो बोलतो तेव्हा सर्व आजारांना, विषाणूंना जावे लागते. जेव्हा तो बोलतो तेव्हा व्यसनांतून मनुष्य पूर्णतः बाहेर येतो. तुटलेले विवाह परत जुळतात. तो बोलतो तेव्हा संधी निर्माण होते. कायम आठवण ठेवा, आमचे पाचारण हे विश्वासाच्या वाटचालीसाठी आहे व ते देवाच्या वेळेवर निर्भर आहे, आमच्या वेळेवर नाही. देव पडद्यामागे काम करीत असतो. म्हणून जर आम्ही धीर धरू तर आमच्या अपेक्षे पलीकडेही उत्तम ते देव आम्हाला देईल. तुम्हाला वाटू शकते आता वेळ संपत चालली, उशीर झालेला आहे, आता माझ्या जीवनात हे कसे होणार. जरी फार उशीर झाला असे वाटत आहे तरी ते तुमच्या वेळेप्रमाणे बरोबर आहे. अनपेक्षित वेळी तो आपला आशीर्वाद पाठवून देतो. त्या देवाला माहित आहे की त्याने काय कार्य आरंभले आहे व तो कुठे तुम्हाला घेऊन जात आहे. म्हणून डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालण्यासाठी पाचारण केलेले नाहीत, तर आमचे पाचारण जे अदृश्य गोष्टी त्याकडे डोळे लावण्यास आम्हाला पाचारण केलेले आहे. मित्रांनो, हे समजून घ्या की आमचे जीवन उद्देशासाठी आहे. म्हणून आम्हाला कायम देवाच्या वेळेची वाट पाहणे आहे, कारण देव कधीच उशीर करीत नाही. तो जेव्हा बोलतो तेव्हा ते घडते. तो निर्माण करता, तो शून्यांतून सर्व घडवितो. देवाने माझ्यासाठी वेळ नेमलेली आहे आणि तेव्हाच सर्व गोष्टी घडणार. देव हा तर अनंतांतून कार्य करीत असतो, कारण तो अनंत व अविनाशी आहे. तो वेळेबाहेर आहे. त्याने अनपेक्षित आशीर्वाद आमच्यासाठी ठेवलेले आहेत. तो अनपेक्षित हंगामात आम्हाला देऊ इच्छितो. आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे. त्याची बुद्धी अमर्याद आहे. त्याच्या पुढे लीन व्हा, नम्र व्हा. तोच आमचा आधार आहे हे जाणा. यशाचं पुस्तक 46:10 म्हणते, मी आरंभीत शेवट कळवितो. होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी
त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्धीत जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. प्रियजन हो, देवाने आम्हाविषयी संकल्प आखले आहेत आणि ते सिद्धीस तोच नेतो. आम्हाला देव किती महान आहे हे समजायला हवे. तो किती सामर्थ्यवान आहे. आम्ही स्वतःला काही समजतो, परंतु जसा महासागरात एका पाण्याचा थेंब तसे आमचे अस्तित्व या जगात आहे. आम्ही कोण आहोत? धूळ कणासारखे आहोत. आम्ही कोण व देव कोण यांतील फरक आम्हाला समजायला हवा. तो फक्त तारेच जाणत नाही, त्याला तुमचे नावही माहीत आहे. प्रत्येक केस डोक्यावरचे त्याने मोजलेले आहेत. प्रियजन हो, देवाला सर्वाधिक रस आम्ही काय मिळवू पाहतो त्यावर नसून तो तुम्हाला आणि आम्हाला काय देऊ इच्छितो त्यावर आहे. कारण आम्ही जे साध्य करू इच्छितो ते आम्हाला त्याच्या राज्यात घेऊन जाणार नाही, तर देव जे साध्य करू इच्छितो ते आम्हाला त्याच्या राज्यात घेऊन जाईल. म्हणून तो आमच्या चारित्र्यावर काम करू इच्छितो. देव आम्हाला काही देऊ इच्छितो व त्याविषयी अभिवचनेही तो देतो, परंतु तो म्हणतो तू अजून तयार नाहीयेस, तुझा विकास आणि वाढ व्हायला हवी. म्हणून जेव्हा आम्ही वाढलेले देवाला आढळू तेव्हा देव आपले वचन आमच्यासाठी पूर्णतेस नेईल. देवाची प्रक्रिया आम्ही वगळू शकत नाही, म्हणून आमच्या इच्छेप्रमाणे व वेळेप्रमाणे घडत नाही म्हणून निराश होऊ नका. तुमच्या कल्पनेच्या पलीकडे तो देव देऊ इच्छितो. कदाचित तुम्ही तुमचे उत्तम ते करीत आहात व प्रार्थनेत वेळ घालवित आहात, तरीही काहीही फरक बदल तुम्हाला दिसत नाही. लक्षात घ्या, असे होऊ शकते काय? होय, तरी तुमच्या धीरावर कार्य चालू आहे. त्याला तुम्हाला जेथे न्यायचे आहे तेथे तो तुम्हाला पोहोचविलच. देव तुम्हाला काही गोष्ट मागितल्यावर देत नाहीये, तरी तुम्ही त्याच्यावर भरोसा करावा. कारण एकतर त्याची गरज तुम्हाला नसेल, अन्यथा तुमच्यासाठी ते चांगले नसेल, किंवा त्याची योग्य वेळ यायची असेल. या सर्व गोष्टीत मुख्य प्रश्न हा आहे की काय मी देवावर भरोसा करतोय की नाही. देवाचा संकल्प आमच्यातील प्रत्येकांसाठी आहे व त्यासाठी त्याची नेमलेली वेळ आहे व तो संकल्प सर्वोत्कृष्ट आहे आणि तो परिपूर्ण आहे. ही गोष्ट आम्हाला समजणे गरजेची आहे. आणि देवाचा संकल्प आम्ही नाकारणे म्हणजे उत्तम ते नाकारणे होय. कारण आमची योजना व देवाची योजना या दोघांमध्ये भिन्नता आहे. आम्हाला वाटते तसे घडत नसते, कारण तो देवाचा मार्गच नसतो. आम्ही देवाची वेळ जाणू शकत नाही. विचार करा, एका 5 वर्षाच्या मुलाला जर गाडीची चावी दिली तर ती चावी किंवा गाडी त्याच्यासाठी आशीर्वाद ठरू शकत नाही. म्हणून मी एक चांगला पिता म्हणून त्याला उत्तम ते देईन, परंतु त्याच्या कुवतीनुसार. जेव्हा त्याच्यात कुवत दिसू लागेल तेव्हा ती चावी आणि गाडी त्याच्यासाठी आशीर्वाद ठरू शकतील. म्हणून एक उत्तम पित्याचे चांगुलपण मुलाला हेच सांगणे आहे की अजून तुला थांबावे लागेल बाळा, तू अजून मोठा हो, मग मी हे तुझ्यासाठी करीन. आम्ही देवाला दोष देत बसू नये, म्हणून आम्हाला विश्वासाने कसे चालावे हे शिकणे गरजेचे आहे. प्रियजन हो, देवाकडे उशीर नाहीच. देव उशिराने काहीच करीत नाही. देव प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेवर करतो हे आम्ही समजून घेणे गरजेचे आहे. दानिएलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 14 ते 18 वचन मी वाचत आहे. आपण लक्ष देऊया. नबुकदनेस्सर त्यास म्हणाला, अरे शद्रका, मेशका, अबेदनगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करीत नाही व मी स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करता काय? आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे, नाही घातले तर तुम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातून तुम्हाला सोडवील असा कोणता देव आहे? नबुकदनेस्सर याने आजपर्यंत मूर्त्या पाहिल्या होत्या आणि त्या मूर्त्यांना देव तो समजत होता. त्या काही चाचपत नाहीत, त्या श्वास घेत नाहीत, ते डोळ्यांनी पाहत नाहीत, बोलत नाहीत, कानाने ऐकत नाहीत, ते चालतही नाहीत. म्हणून नबुकदनेस्सर बरोबर शब्द बोलला. पण नबुकदनेस्सरला हे माहित नाही की या विश्वाचा निर्माण करता देव हा जिवंत देव आहे आणि त्याची उपासना शद्रक, मेशक, अबेदनगो करीतात. म्हणून ते कोणत्याही निर्जीव मूर्तीच्या पायी पडू शकत नाहीत. शद्रक, मेशक व अबेदनगो यांनी राजास उत्तर दिले की महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करीतो तो आम्हास दगदगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे.
महाराज तो आम्हास आपल्या हातांतून सोडवेल. हा आहे जिवंत देवावरील भरवसा, विश्वास. 18 वचन, ते कसेही असो पण महाराज हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. हे ऐकून नबुकदनेस्सर संतापला. शद्रक, मेशक व अबेदनगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा. प्रियजन हो, आम्ही या ठिकाणी पाहत आहोत त्यांना अग्नीमध्ये टाकण्यात आले. जी 7 पट तप्त केलेली भट्टी, त्यामध्ये शद्रक, मेशक, अबेदनगो टाकण्यात आले. टाकणारे व्यक्ती भाजून मरण पावले, पण शद्रक, मेशक, अबेदनगो यांना काहीही इजा झाली नाही. 25 वचन म्हणते, तो म्हणाला, पहा 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते, त्यास काही एक इजा पोहोचली नाही. चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. येथे काय झालेलं आहे? देव स्वतः त्या 3 व्यक्तींबरोबर अग्नीच्या भट्टीत उतरलेला आहे. प्रियजन हो, देव नेहमी वेळेवर येतो. देव कधी उशीर करीत नाही. संपूर्ण नियंत्रण त्याच्या हाती आहे. 27 वचन म्हणते, आणि राजप्रतिनिधी, नायब, अधिपती, सरदार व राजमंत्री जे तेथे जमले होते त्यांनी या पुरुषास पाहिले. तो त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता. अग्नीत टाकून देखील अग्नीचा परिणाम काहीच झाला नाही. हे कसं होऊ शकते? हे विश्व निर्माणकर्त्या देवाच्या नियंत्रणामध्ये आहे. त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता. काय अद्भुत गोष्ट आहे. देवाच्या नियंत्रणात आणि त्याच्या दृष्टीत आमचा लहान केस देखील आहे. त्यांच्या पायमोजांना काही झाले नव्हते आणि अग्नीचा गंधही त्यांस लागला नव्हता. हे सर्व वर्णन आम्हाला काय दाखविते? की देवाचा या सृष्टीवर, आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीवर पूर्ण ताबा आणि नियंत्रण आहे. आम्ही कदाचित ही कल्पनाही करू शकत नाही. हे कसं होऊ शकेल? देवाला सर्व शक्य आहे. देव वेळेवर तेथे आलेला आहे आपल्या 3 मुलांना वाचविण्यासाठी. देवाने हे दाखवून दिले आणि त्याद्वारे काय झाले? नबुकदनेस्सर म्हणाला, 28 वचन, शद्रक, मेशक, अबेदनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडिला. आपल्या देवाखेरीज अन्य देवांची सेवा व उपासना करायची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पिले. त्यास त्यांच्या देवाने आपल्या दिव्य दूत पाठवून सोडविले आहे. त्याचा धन्यवाद असो. याकरिता मी फरमावितो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्रांचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक यापैकी जो कोणी शद्रक, मेशक व अबेदनगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील, त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील, कारण अशा प्रकारे सोडविण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही. प्रियजनो, या घटनेद्वारे देवाचा महिमा झालेला आहे. देवाचा सन्मान आणि आदर प्रकट झालेला आहे. देव किती सामर्थ्यवान आहे हे प्रकट झालेलं आहे. त्यासाठी काही लोक देवाला गरजेचे असतात, जे त्याचे वचन पाळण्यासाठी तयार असतात. त्यांच्यासाठी काहीही करायला तो तयार असतो. सैतान देवाचे वचन थांबवू इच्छितो, परंतु त्याला हे माहित आहे की तो ते थांबवू शकत नाही. जशी एक मुंगी रेल्वे ट्रॅकवर छाती ठोकपणे म्हणते की मी ते डिझेलचे स्वयंचलित यंत्र थांबविणार आहे. ती त्या रेलच्या वरही चढते व उभी राहते त्या हवेत आणि ट्रेन तर तिच्यावरून निघून जाते. बाकीच्या मुंग्यांना तिच्या अस्तित्वाचा पुरावाही आढळत नाही. सैतानही वेळेच्या फलटावर उभा राहून देवाचे वचन थांबवू इच्छितो. देवाचे वचन कधीच पडू शकत नाही. सैतानाला हे माहित आहे, परंतु तो आमच्या भावनेशी खेळ करतो. देव कधी उशीर करीत नाही हे मला कसे माहित होईल? देवाची वेळ योग्य आहे यावर विश्वास करण्याने. काय देवाला काहीतरी अशक्य आहे काय? काय देवाचे नियंत्रण सृष्टीतील प्रत्येक गोष्टीवर आहे ना? तर मग देव आम्हाला वाट पाहण्यास लावतो तर आम्ही थांबावे व विचार करावा, कारण त्यामागे देवाचे सामर्थ्य, ज्ञान, संकल्प आणि त्याचे प्रेम हे कार्य करीत असते पडद्यामागे. देव उशीर करीत नाही. देवाकडे उशीर नाही. सर्व गोष्टीचा वेळ देवाने ठरविलेला आहे. जेव्हा आम्ही देवावर भरोसा करून चालतो तेव्हा काहीच फुकट जात नाही. तो देव अशक्य गोष्टी शक्य करीतो. तो म्हणतो, मी तुला हर्षाच्या तेलाने अभिषेक करीन व तुझे दुःख मिटवीन. देवच हे सर्व करू शकतो. त्याच्याच हातात आमची वेळ आहे. आमच्या परिस्थिती पलीकडे तो कार्य करीतो. म्हणून त्याच्या पुढे नम्र व्हा.
त्याच्यावरच विश्वास ठेवा. तो कधीच उशीर करत नाही हे जाणा. प्रभूची प्रतीक्षा करण्याद्वारे आमच्या ख्रिस्ती चारित्र्य आमच्यात सिद्ध होते आणि त्याचा नकार करणे म्हणजे प्रतीक्षा करण्याची आमच्यात कुवत नसणे. प्रभूने ख्रिस्त येशूच्या वधूमध्ये मंडळीमध्ये विश्वासाची निर्मिती व्हावी म्हणून सर्व नेमून ठेवले आहे. विलाप गीत 3 अध्याय 25 वचन म्हणते, जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्याच, जो जीव त्याला शरण जातो त्याच परमेश्वर प्रसन्न होतो. 26 वचन, परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे आणि तेही मुकाट्याने पाहणे बरे आहे. जरी आम्हाला वाटत आहे की उशीर होत आहे, त्याचे कारण आम्हाला कळत नाही, तरी धीर धरून आम्ही प्रतीक्षा करणे गरजेचे आहे. यशाया 40 अध्याय 31 वचन म्हणते, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. पहा, जे परमेश्वरावर आशा ठेवतात ना, त्यांना नवीन शक्ती असे देवाचे अभिवचन आम्हाला स्पष्ट म्हणत आहे. ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील. अर्थात आम्ही विश्वासणारे एक गरुड आहोत आणि आम्ही पंखांनी वर उडू. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. किती अद्भुत अभिवचन आम्हाला देण्यात आलेलं आहे. आमचा जन्म होण्यापूर्वी त्या देवाने आम्हाला जाणले आहे. जेव्हा आम्ही आमचे संपूर्ण जीवन त्या प्रभू येशूच्या हाती देतो, तेव्हा वेळेच्या बंधनांतून आम्ही मुक्त होतो. वेळ ही आता आमची चिंता राहिली नाही, तर ती देवाची चिंता आहे. इब्री लोकास पत्र याचा 13 अध्याय याचं 6वं वचन म्हणते, म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही. मनुष्य म्हणजे काय करणार? मनुष्य काहीच करू शकत नाही. मनुष्याचे सहाय्य व्यर्थ आहे. पण परमेश्वर जेव्हा आम्हाला सहाय्य करीतो, तेव्हा आम्हाला धैर्य निर्माण होते. 8वं वचन म्हणते, येशू ख्रिस्त काल, आज व युगानयुग सारखाच आहे. याचा अर्थ काय? तो न बदलणारा आहे. तो बदलत नाही. त्याने दिलेला शब्द तो मोडत नाही. तो काल पण तोच होता, आजही तोच आहे आणि युगानुयुग भविष्यातही तो तसाच असेल. आपण दिलेले अभिवचन न बदलणारा तो देव आहे. ही त्याची ओळख आहे. पेत्राचे पहिले पत्र याचा 3 अध्याय 14 ते 17 वचन मी वाचत आहे. सर्वांनी लक्ष द्या. परंतु नीतिमत्वामुळे तुम्हाला दुःख जरी सोसावे लागले तरी तुम्ही धन्य. त्यांच्या भयाने भिवू नका व घाबरू नका, तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणाने द्या. ते सद्भाव धरून द्या, यासाठी की तुमच्या विरुद्ध बोलणे चालले असता ख्रिस्तात तुमचे जे सद्वर्तन त्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी लज्जित व्हावे. कारण चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. प्रभू या वचनाद्वारे आम्हा सर्वांना अनुग्रह देव, सांत्वन देव, त्याची कृपा देव आणि महान आशीर्वाद तो आम्हाला देव की आम्ही केवळ येशूकडे आमचे लक्ष लावून त्याच्यावर भरोसा करून त्याची वाट पाहू, कारण तो कधीही उशीर करीत नाही. गॉड ब्लेस यू. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.